नमस्कार, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवूया अंड्याची चटणी। चला, पहिला आपण कढई ठेवूया गॅसवर। त्यात आपण तेल टाकूया। दोन पळी तीन पळी आपण कांदा टाकूया। कांदे मी बारीक साईजचे 4 घेतले। टमाटे पण मीडियम साईजचे 3 घेतले, कापले। असे मीडियम साईजचे कापायचे व्यवस्थित। तुम्ही आता बघू शकता कांदा आपला लाल झाला। आता आपण याच्यात कढीपत्ता, मिरची असं टाकून हलवायचं व्यवस्थित। आता याच्यात आपण टमाटर टाकूया। कांदे मीडियम साईजचे 2 मोठे घ्यायचे, टमाटे पण मीडियम साईजचे 2, मिरची आणि कढीपत्ता 2-4 पानं। आता आपण याच्यात मसाले टाकूया। हळद 1 चम्मच वाटी घातली, 2 चम्मच तिखट, मीठ, मीठ हातानंच टाकलं हे असं व्यवस्थित। टमाटर, कांदा, मिरची, मसाले आपले असे यूज झालं पाहिजे। आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं मस्त शिजू द्यायचं व्यवस्थित। आता बघूया आपण कांदा टमाटर असं व्यवस्थित एकजीव झालंय। आता आपण याच्यात अंडे टाकूया। 4 अंड्याची चटणी करते। तुम्हाला पाहिजे तर 5-6 तुमच्या मनाने किती पण तुम्ही करू शकता। गॅस फास्ट ठेवूया म्हणजे ते पटकन आपल्याला करता येईल। आता आपण हलवूया। हे सर्व अंडी असं हे फोडून व्यवस्थित याचं आपण अंड्याची चटणी पण करू शकतो, पाणी टाकून कालवण पण करू शकतो अंड्याचं। असं भाजून द्यायचं। वरून आपण कोथिंबीर टाकूया। बारीक कापून अशी वरून कोथिंबीर टाकायची। आता आपण हलवूया।
झाली आपली अंड्याची चटणी तयार झाली. माझ्यासारखी जर करायची असेल असं तुम्ही ट्राय करा. माझ्यासारखी अंड्याची चटणी खूप छान होते, मुलांना पण खूप आवडते. तर माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बघा आपली अंड्याची चटणी झाली तयार. बाय.